जय महाराष्ट्र मित्रांनो. आता पोलीस भरती झाली, त्याच्यामधून नवीन विद्यार्थी बाहेर पडले, एका मार्काने विद्यार्थी बाहेर पडले. जर तुम्ही आत्तापासून चांगली सुरुवात केली म्हणजे इंजुरीपासून सावधान. म्हणजे भरती जवळ आली की तुम्हाला इंजुरी येते, काहीतरी चुकीच्या गोष्टी तुमच्यासोबत घडतात. नवीन सुरुवात केल्यानंतर सीन पेन होतं, मसल पेन होतात, मसल फाटतात, काय ना काय तर नवीन दुखणं तुमच्या बॉडीला चालू होतं. तर तुम्ही सुरुवात करताना पहिल्यापासून तर सुरुवात कशी केली पाहिजे म्हणजे इंजुरीपासून वाचलं पाहिजे. तुमचा पहिल्यांदा स्टॅमिना नसतो, तुमचा स्पीड वाढत नाही, बॉडी पाहिजे तेवढी पुश होत नाही, तुमचा वॉर्मअप नसतो, स्ट्रेचिंग नीट नसते. ह्याच्यावरती हा व्हिडिओ आहे मित्रांनो. व्हिडिओ एकदम जबरदस्त आहे, खूप अभ्यास करून हा व्हिडिओ बनवला आहे, कारण की त्याचा फायदा तुम्हाला झाला पाहिजे. आपण पहिल्यांदी गोष्ट बघूया, तुम्ही रनिंगला सुरुवात केल्याच्या नंतर तुम्हाला इंजुरी काय येते. तर मित्रांनो, सगळ्यात पहिली गोष्ट, तुम्ही वॉर्मअप करता का. तुम्ही ग्राउंडवर आल्या जर स्प्रिंट मारायला सुरुवात केली तर तुमची बॉडी रेडी नसते, तुमचा मसल रेडी नसतो, वॉर्मअप नसते, बॉडी गरम लागते. गरम लोखंडावरती हातवर टाकला त्याला कसा आकार येतो, तसंच आपल्या बॉडीचं आहे. बॉडीला चांगली गरम करा, वार्म करा, नंतर तुम्ही स्प्रिंट तुमचा काय मेन वर्कआउट असेल तो चालू करा. म्हणजे वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. आणि ह्याच्यामध्ये जास्त ट्रेनिंग, जास्त समजा कमी वेळेमध्ये तुम्हाला जास्त रिझल्ट पाहिजे, जास्त कमी वेळेमध्ये जास्त ट्रेनिंग केली तरी तुमची बॉडी इंजुरीमध्ये जाऊ शकतं. त्यासाठी तुम्हाला योग्य डाएट पाहिजे. वर्कआउट चालू आहे, सगळं मस्त चालू आहे, पण तुमच्या शरीराला खुराकच भेटत नाही तर तुमची बॉडी इंजुरीमध्ये जाणार. आणि तुमची जर पूर्ण बॉडीच वीक असेल, म्हणजे बॉडीला मसल नाही, काय नाही, पळायचं लय, खूप हेवी करायचं आहे, तरी सुद्धा तुम्हाला बॉडीमध्ये इंजुरी येणार. आणि सगळं व्यवस्थित चालू आहे असं समजा, आणि वर्कआउट झालं तर तुम्ही जर स्ट्रेचिंग नसेल करत, वर्कआउट झाला घामाघूम गेला तसाच, तुम्ही अभ्यासाला जेवढं महत्त्व देता, तिन्ही फिजिकल इव्हेंटला जेवढं महत्त्व देता, तेवढंच महत्त्व तुम्हाला स्ट्रेचिंगलाही द्यायचं आहे, वॉर्मअपलाही द्यायचं आहे, आरामालाही द्यायचं आहे. समजलं का. आराम म्हणजे तुम्ही दिवसभर वर्कआउट करताय, अभ्यास करताय, संध्याकाळी तुम्हाला जे 7 ते 8 तासाची झोप आहे ती घेणं खूप महत्त्वाचं आहे. समजलं का. आणि 3 ते 4 लिटर पाणी बॉडीला पाहिजे. समजलं का. रेस्ट नसेल बॉडीला, बॉडी रिकवर होत नसेल आणि खूप वीक असेल बॉडी, डाएट व्यवस्थित नसेल, त्याच्यामुळे तुम्हाला जास्त थकवा येतो, सीन पेन होतं, बॉडी इंजुरीमध्ये जाते. आता सुरुवात करते तर ह्या गोष्टी तुम्ही आत्तापासूनच टाळा, कारण की जे म्हणता ना तुम्ही 1% नशीब, ह्याच्यातच कुठेतरी लपलेलं असतं. आता भरपूर म्हणलं 12 नंतर ह्या मैदानावरती उतरले. जरी तुम्ही कोणत्या अकॅडमीला असाल किंवा वैयक्तिक तयारी करत असाल, तर काही काही विद्यार्थ्यांनी वर्कआउटच केलेला नसतो, कधीच व्यायाम केला नसतो, कधीच रनिंग केलं नसते. त्यांचा चुका काय होतात, म्हणजे आता मी अकॅडमीमध्ये मुलांचं बघितलं की ते पहिल्यांदा टाच टेकवतात, पहिल्यांदा टाच, हे बघा, पहिल्यांदा असं टेकवतात. तर हे खूप चुकीचं आहे. तुम्हाला पूर्ण पंजावरती रनिंग करायचे, म्हणजे मिड फूटवरती रनिंग करायचे, हिल स्ट्रायकिंग नाही करायचे. म्हणजे हे असं पहिल्यांदा तुम्हाला पंजा टेकवायचा आहे, पंजा टेकवायचं नंतर पाय टेकवायचा, पंजा टेकवायचं पाय. आणि जर तुम्ही 100 मीटर जर पळत असाल तर पूर्ण पंजावरच पळलेलं खूप चांगलं राहील. समजलं का मित्रांनो. त्यामुळे टाचेवरती धप 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 पाय आपटता, रनिंग करताना धप 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 आवाज येतो, तर मित्रांनो तुमची इंजुरी सुरुवात होते आपल्या टाचपासून. त्यामुळे आत्ताच पूर्ण पंजावरती पाळण्याचा प्रयत्न करायचा आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं, बूट चांगला घ्या, तुमचं वर्ष चांगलं जाईल. नाही तर बूट घ्यासाल 500चा आणि दवाखान्याला कसा घालावसाल 5000. आता मी पण मुलांना 100 मीटरला सांगत असतो की स्ट्राईड व्यवस्थित टाकण्याचा प्रयत्न करा. तर काय काय विद्यार्थ्यांना काय वाटतं, ढांग लांब टाकली म्हणजे आपलं खूप स्पीड वाढते. ते तुमचं एखादी स्ट्राईड वेळ मारण्यापुरतं ठीक आहे, पण फक्त तुमचं 100 मीटर आहे, तुम्ही एकदम लांब लांब डांगा टाकताय, तर ते काय होतं, आपलं पेन इथं पण सुरुवात होते. कारण जास्त मोठे जर डांग टाकली तर आपला हे मसल पण पुल होऊ शकतं, मसल फाटू शकतं. समजलं का मित्रांनो. त्यामुळे जास्त ढांग मोठे टाकण्याचा प्रयत्न करू नका. समजलं का. आणि 100 मीटरच्या प्रॅक्टिसमध्ये ठीक आहे, म्हणजे कंटिन्यू लांब लांब डांगा टाकतो ना, आपली बॉडीची जेवढी स्ट्राईड पडू शकतो ही ही एवढी, ही तुम्ही पार असं एकदम लांब लांब डांगा टाकण्याचा प्रयत्न करता, ते चुकी आहे. त्यामुळे मसल पुल होऊ शकतो, मसल फाटू शकतो. आता तुम्ही काय आईच्या पोटातून शिकून आलेलं नाहीये मित्रांनो. 100 मीटर असू द्या, 1600 मीटर असू द्या, हे दोन इव्हेंट आपल्यासाठी खूप महत्त्वाचं आहे. आणि ताकदीचा इव्हेंट म्हणलं की 100 मीटर आणि गोळाफेक. 1600 मीटर तुम्ही रोज लॉंग पळून पळून बनलं तरी तुम्ही आउट ऑफ मारसाल, पण 100 मीटर आणि गोळाफेकसाठी ताकदच ना मग खूप महत्त्वाचं आहे. मुलाचं रनिंग करताना काय होतं माहिती आहे का, हे हँडस्ट्रिंग आहे, हँडस्ट्रिंग चुकते. एवढंच पळतात किंवा हे असं पळतात किंवा हे असं
किंवा हात असा असा बाहेर जातो, हे सगळं तुमचं चुकीचं आहे. तुमचा 90 डिग्रीमध्ये तुमचा हात गेला पाहिजे. ह्या पद्धतीने तुमचा हात पाहिजे. 100 मीटरला एकदम फास्ट आणि आपल्या 100 मीटरला ही मुवमेंट पाहिजे. समजलं का? एकदम रिलॅक्स मुवमेंट ठेवायची. लय डोक्याला लोड नाही घ्यायचा. ही मुवमेंट आपली होते का? आपल्या कोचनी पण आपल्याला सांगितलं पाहिजे त्यांची मुवमेंट ही झाली पाहिजे. गालापाशी खिशापाशी ह्या पद्धतीने चाला, स्टेप बाय स्टेप. आपल्याकडे 365 दिवस आहे मित्रांनो. हा व्हिडिओ एवढा जबरदस्त आहे ना, समजलं का? एक चूक आपल्याला महागात पडू शकते. त्यामुळं हे काय एवढं अवघड आहे का? आपण रोज करतोय, फक्त त्याला सुधारायचंय. काही विद्यार्थी काय करतात माहिती आहे का? बॉडीचा पोश्चर आहे ना, ह्याच पूर्ण असं वाकून पळतात किंवा मागं घेऊन पळतात. ह्याच्यानं काय होतं माहिती आहे का? आपलं बॅक पेन होतं. समजलं का? त्यामुळे एक नॅचरल बॉडी कशी पाहिजे आपल्या अशी ह्या पद्धतीने आपण पळलं पाहिजे. हेड पण आपलं नॅचरलीच पाहिजे. जास्त असं मागं नाही की असं खाली नाही, तर तुमचं मान पण दुखणार आणि बॅक पेन पण होणार तुम्हाला. नॅचरली माणूस कसा पळतो ह्या पद्धतीने. आणि ह्याच्यामध्ये आपण जे नॅचरली पळतोय त्याच्यामुळे आपलं हेड पण नॅचरल पाहिजे. की बॉडी झुकलेली एवढी नाही पाहिजे, बॉडी थोडीशी झुकलेली. हँड स्विंग ह्या पद्धतीने आणि आपलं मिड फूटवरती आपली रनिंग म्हणजे हे 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 पाहिजे आपलं. समजलं का मित्रांनो? हे म्हणजे शिकून जसा जमत नसेल तर करा. समजलं का मित्रांनो? आता कॉम्पिटिशन एवढं वाढलंय ना, तुम्हाला 45-47 मार्क पाहिजेत बाळांनो. 140, 42, 43, 45 एवढं मेरिट लागतंय. इकडं 45, इकडं 90, 95 खोतम टाटा बाय बाय. तुम्हाला मी मागाशी सांगितलं की वर्कआउटला आल्याच्यानंतर वॉर्मअप करणं खूप गरजेचं आहे. त्याच्यामध्ये डायनामिक स्ट्रेचिंग पाहिजे, जम्पिंग वर्कआउट पाहिजे, थोडासा एबीसी वर्कआउट करायचा. म्हणजे आल्याच्या नंतर थोडासा एबीसी करून किंवा 2-3 राऊंड मारल्यानंतर आपला चांगला वॉर्मअप करायचा. त्याच्यानंतर तुम्ही तुमच्या मेन वर्कआउटला सुरुवात करा. जर तुम्ही आल्या जर तुम्ही वर्कआउट स्टार्ट केला, तुमची बॉडी रेडी नसते आणि तुमचा मसल फाटण्याचे 100% म्हणजे चान्सेस असतात. त्याच्यामुळं बॉडी वॉर्मअप करा, डायनामिक स्ट्रेचिंग करा, जम्पिंग करा, एबीसी वर्कआउट करा. त्यानंतर आपल्या मेन वर्कआउट काय असेल 100च्या रेपेशन 200, 150, 180, 400 मीटर, 500 मीटर, 800 मीटर, 1000 मीटर, 1200 मीटर, 1600 मीटर, 2000 मीटर काय असेल तसं. काय वेळेस काय होतं माहिती का? पोर सुलतान पिक्चर बघतात, भाग मिल्खा भाग पिक्चर बघतात, मेरी कॉम पिक्चर बघतात, रात्रीचं सकाळला पेटतात, संध्याकाळचा भग पिक्चर सकाळ मोकार शरीराला तोडायचं, संध्याकाळी पिक्चर पाहिजे शरीराला तोडायचं सकाळी. मग तुमचा रोजचा जो हेवी वर्कआउट आहे ना, ते तुम्हाला नुकसानदारक 100% ठरणार. समजलं का? रोजचा हेवी वर्कआउट नाही पाहिजे. सोमवारी मित्रांनो म्हणजे आमच्या अकॅडमीमध्ये मुलांच्या 400 मीटरच्या समजा 5 रेपिटेशन झाल्या, तर दुसऱ्या दिवशी आम्ही एबीसी घेतो. तिसऱ्या दिवशी 800 मीटरच्या, त्याच्यानंतर आम्ही स्लो वर्कआउट घेतो. ही रुटीन पाहिजे आपल्या बॉडीला. नुसताच पोहतोय खाऊन येड्यावानी, म्हणला मी येडा आहे. माणसं येडी झाल्याशिवाय आपल्या ध्येयापर्यंत पोहोचत नाही. हो तेवढं समजतं ते खरं, पण लय येड्यावानी नाही करायचं, म्हणजे बधीर नाही बनायचं. समजलं का? टेक्निकली स्मार्ट वर्क. समजलं का? आज हेवी केले, उद्या स्लो, परवा हेवी स्लो. तसं डाईट पण लागतो. प्रोटीन आपल्या बॉडीमध्ये किती प्रोटीन इंटेक होतं? तुमचं वजन किती? 60, 80 ते 90, 100 ग्रॅमपर्यंत प्रोटीन तुमच्या बॉडीमध्ये गेलं पाहिजे. तर ही मसल आहे ना, ताकदवार बनतात. 100 मीटर गोळा फेकला, मजबूत ताकद लागते. आणि तुम्हाला म्हणजे रनिंगसाठी म्हणजे फक्त पायामध्येच ताकद असली पाहिजे असं नाही आहे. समजला? पूर्ण बॉडीत ताकद असणं खूप महत्त्वाचं आहे. त्यात तुम्ही आठवड्यातून एकदा जिम केली पाहिजे, 2दा-3दा जिम केली पाहिजे. त्याच्यामध्ये लेग वर्कआउट, स्क्वॉट्स वर्कआउट, लंजेस वर्कआउट, जम्पिंग वर्कआउट, समजलं का? काप्स वर्कआउट, ह्याच्यावरती तुमचं भर पाहिजे. अप्पर बॉडी म्हणजे कमरेच्या वरती जे आपले मसल आहेत त्यासाठी वर्कआउट पाहिजे. म्हणजे पूर्ण बॉडीला आपल्याला एक व्यायाम पाहिजे. वजन उचलण्याचा वेट ट्रेनिंग हे पाहिजे आपल्या बॉडीला. नुसतं रनिंग म्हणजे फक्त आपल्या एवढ्याच ह्याच्यावरती ताकद पाहिजे असं नसतं. शरीर मजबूत पाहिजे, मांड्यांमध्ये दम पाहिजे मित्रांनो, आणि टिकून राहिलं पाहिजे. कैशी समजला? कन्सिस्टन्सी आपल्या बॉडीमध्ये पाहिजे. रोज करायचं. रोज माणूस करून परफेक्ट होतो. एवढ्या गोष्टी तुम्हाला सगळ्यांना समजतात. रोज केल्यानेच माणूस परफेक्ट बनतो. पण तुम्ही रोज का करत नाही? हा प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. स्वतःला विचारा.
आणि मी तुम्हाला इंजुरीबद्दल इथून मागे सांगितलं की जर तुम्हाला चालू वर्कआउटमध्ये खूपच पेन व्हायला लागलं, खूपच सीन पेन व्हायला लागलं, मसल दुखायला लागला, तर तुमचा वर्कआउट तर जागेवरच थांबवायचा आहे मित्रांनो, समजलं का? नाहीतर तुम्ही कसं पुढच्या दिवशी ती इंजुरी वाढत वाढत जाते. पण ना एवढं पण छपरीपणा करायचा नाही टाइमपास, की मास्तरला असं नाही. आता कसं अकॅडमीत पोरं आल्यात, काय काय पोरं खोटं बोलतात, कारणं सांगतात, काय काय मुलं खरं सांगतात. म्हणजे कधी कधी खोट्यांमुळे खाऱ्याचं मारण होतं. त्यामुळे सगळ्यांना तसंच तुबलितो. त्यामुळे कसं आहे, खोटं पण बोलू नका की समोरच्याला खरं म्हणजे खोटंच वाटेल. जर तुमचं खरं असेल तर समोरच्याला खोटं वाटायचं, एवढं लबाडपणा नाही वागायचं. नाही तर मग मास्तरडे बळच कुचवितात. समजलं, काही खोट्यांमुळं खऱ्यांचा त्रास होतो. त्याच्यामुळं जर तुमचं स्वेलिंग होत असेल, शिन पेन होत असेल, काही एक्सवायजेड काही इंजुरी असेल, तर लगेच वर्कआउट थांबवायचा आहे आणि रिकव्हरी घ्यायची आहे. आराम करायचा 2-3 दिवसाचा, समजला का? मग आणि परत त्याच ताकदीनं. पण आराम करणं, रिकव्हरी करणं खूप महत्त्वाचं आहे. पोलीस भरतीला चांगले मार्क घ्यायचे तर फक्त रनिंगचा डिस्टन्स नाही, स्मार्ट वर्क पण खूप महत्त्वाचं असतं. त्यामुळं आपला शिक्षक पण आपल्याला काही चांगल्या गोष्टी सांगतोय का, याच्याकडे लक्ष द्या. तर चांगला असं नाही तर काही कोच लोकांना काही माहीत नसतं, तुम्ही त्यांचं ऐकता. तर मित्रांनो, एकदम जेन्युइन माहिती मी तुम्हाला दिलेली आहे. ह्या पद्धतीने तुम्ही तुमचं वर्कआउट चालू ठेवा. हा फक्त तुम्ही नवीन सुरुवात केल्यानंतर काय काय गोष्टी टाळल्या पाहिजे, काय गोष्टी केल्या पाहिजे, म्हणजे ह्याला तुम्ही टाइमपासवर घेऊ नका मित्रांनो. गावातल्या मुलांना काही गोष्टी माहीत नसतात आणि काही गोष्टी माहीत असतात, तर काही गोष्टी माहीत नसतात. त्यामुळे ज्या गोष्टी माहीत नाहीत त्या घ्या, चांगलंच घ्यायचं, वाईट सोडून द्यायचं. वाईट तर काय मी ह्याच्यामध्ये काय तुम्हाला शिवाय दिलेलं नाही आहे, समजलं का? पण हा व्हिडिओ खरंच खूप महत्त्वाचा आहे. डे 1 टू डे 365 हा खूप तुमचा जबरदस्त होऊ शकतो, समजला का? प्रत्येक सेकंदाला खूप महत्त्वाची माहिती दिलेली आहे मी. हा व्हिडिओ त्या मुलांपर्यंत पोहोचवा, शेअर करा आपल्या मित्रांना, आपल्या गावातल्या ग्रुपला, तुमच्या पोलीस भरतीच्या ग्रुपला, की मुलांना या गोष्टीचा फायदा झाला पाहिजे, समजलं का? ही व्हिडिओ एवढी महत्त्वाची आहे ना, ज्याला 0% माहिती आहे ना, त्याला 100% माहिती सुरुवात कशी करायची ह्याच्यापर्यंत होऊ शकतं. मित्रांनो, व्हिडिओ तुमच्या माहितीसाठी कसा वाटला ते मला कॉमेंट बॉक्समध्ये सांगा. आता मी रेग्युलर व्हिडिओ टाकण्याचा प्रयत्न करेन, कारण की आता भरतीमुळं जेवढा जास्त वेळ भेटत नव्हता, मुलांकडे जास्त वेळ दिला होता मी. पण आता भरती संपले, रिझल्ट लागला, मुलांचाही चांगला रिझल्ट लागला आपल्या अकॅडमीतला. कोणाला ॲडमिशन घ्यायचं असेल तर खाली कॉन्टॅक्ट नंबर पण देतो. वाटलंच तर या अकॅडमीला व्हिजिट करा, काही हरकत नाही. व्हिडिओ आवडला तर लाईक करा, शेअर करा, सबस्क्राईब करा. जय महाराष्ट्र. काळजी घ्या.